मराठी मालिकांमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली वचन दिलेस तू मला आता खूप मोठ्या वळणावर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रोमोमध्ये एक भावनिक प्रसंग दाखवण्यात आला आहे. ऊर्जाची आई थेट शौर्यला विचारते, तू खरंच माझ्या मुलीवर प्रेम करतोस? यावर शौर्य शांतपणे पण ठामपणे उत्तर देतो, काकू, तुम्हाला अजूनही शंका आहे का? या उत्तरावरून त्याचं ऊर्जावर किती खरं प्रेम आहे हे स्पष्ट दिसतं. ऊर्जाची आई पुढे विचारते, तू तिच्याशी लग्न करणार आहेस का? हा प्रश्न ऐकताच ऊर्जाच मध्ये बोलते आणि स्पष्टपणे नाही म्हणते. ऊर्जाचा हा निर्णय ऐकून सगळेच थबकतात. ती खूप भावनिक होत म्हणते, ज्या माणसामुळे मी माझे वडील गमावले, त्या माणसाच्या मुलाशी मी लग्न करू शकत नाही. या एका वाक्यामुळे सगळं चित्र बदलून जातं. ऊर्जाच्या मनात अजूनही तिच्या वडिलांच्या मृत्यूचं दुःख जिवंत आहे आणि त्याच वेदनेमुळे ती शौर्यपासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहे. ऊर्जाची आई तिला विचारते, जर याच्या वडिलांमुळे तुझ्या बाबांचा जीव गेला नसता तर तू लग्न केलं असतंस का? हा प्रश्न ऐकून ऊर्जाही काही क्षण शांत होते. तिच्या मनात प्रेम आहे, पण भूतकाळ तिला पुढे जाऊ देत नाही हे स्पष्ट दिसतं. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की 25 एप्रिलच्या भागात ऊर्जाचा अंतिम निर्णय काय असणार आहे? ती शौर्याच्या प्रेमाला स्वीकारेल का? की वडिलांच्या आठवणी आणि रागामुळे ती हे नातं कायमचं संपवेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जाच्या वडिलांच्या मृत्यूमागचं खरं सत्य अजून काही वेगळं तर नाही ना? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या भागात मिळणार आहेत. प्रेक्षकांना आता पुढचा एपिसोड पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.